हंपी शहर म्हणलं तर लक्ष्मी नरसिंहा बडवे महालिंगम विरूपाक्ष मंदिरच नाही तर रामायण काळामध्ये असणाऱ्या सुग्रीवाच्या गुफेपासून याची सुरुवात होते. रामायणातल्या किष्किंधामधल्या ह्या सुग्रीवाच्या गुफेपासून विजयनगर एम्पायरमधल्या ह्या पिन होल कॅमेरा तंत्रज्ञानापर्यंतचा विस्तार म्हणजे हंपी. चला तर मग जाणून घेऊया हंपी आणि हंपीचा इतिहास. तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं सुंदर शहर म्हणजे तुंगभद्रा नदी. दर्शन चप्पल काढ इथेच काढ. हे बहुतेक क्रेन आणून मोठा गणपती कोरलेला हा आणि ते पलीकडचं विरूपाक्ष मंदिरच्या मागच्या बाजूचा परिसर. बंधू लक्षात अडकेल नाही जो सरकारला आहे काय ते ह्याला टिकून लावलेला दगड पडायला तुम्हाला काय सांगू नको सरकारला जरी पडलं तर ह्याला पूर्ण दगडावर रेटणार. हे इंजिनियर बघा आमचा. मजा येते रे मला. नाही 360 व्ह्यू काढा घेऊ तुमच्या मोबाईलात. कृष्ण मंदिर हेमकूट परिसर. हेमकूट परिसरात असलेलं गणपती मंदिर आहे रे. गणपतीच म्हणून सांगितलं होय की रे. बघ दिले तूच मग काय म्हणाला तुम्ही तिथे कृष्ण मंदिर म्हणून लिहिलंय खरं. गणपती मंदिर आहे. देव पण बघा माहिती कसं असतं. डोंगरावरचा दगड पण हलू देत नाही. एक तरी भूकंप झाला असला तरी सगळी दगड धडधाड धडधाड खाली पडतात. एक तरी दगड हलतोय का? तो दगड बघ एकावर 2 दगड आहेत. एका याच्यावरती ही 2 दगड बघा. ही काय असेल बघा वैशिष्ट्य. अजब आहे ना. देव आहे म्हणायचं. वर बसलाय. आणि ते तिकडे पण घे त्या साईडला बघ दगडावरती ती कमान दिसते काय पुढं वरती. हा 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 हातार दिल्या की बॉम्ब झाल्या. हे त्यालाच नाव काय. हे पुष्कर निसर्ग निर्मित दगड बघा माहिती आहे का हो. हे तो गुरुत्वाकर्षण कसं असेल. हे दगड बघा हे सगळा लोड पुढच्या बाजूलाच आहे वरच्या दगडाचा आणि तो खालचा दगड आहे नाही मागच्या बाजूला हे केलाय. अच्युतराया टेम्पल बदामी.
अरे होय दिगंबर हे राहिले की तुम्ही काय चढायला नको म्हटलं ना. रस्ता ए दादा कुठलं मंदिर म्हटलास ए दादा मंदिर कुठलं म्हटलास पिछलं मंदिर कुठलं म्हटलं ना ऑफ रोड ड्रायव्हिंग करत जावं लागते आपल्या इथनं चालत व्हिडिओ चालू आहे. काय घेतलेत ना अरे हे घेतलंय ना किचन चला की पटपट पटपट किती किती पाहिजे हे घे हे घे म्हणजे राम पण कर्नाटकात येऊन गेला हीच गुफा बघा सुग्रीवाची. म्हणजे सुग्रीव कर्नाटकातला आहे? ते विठ्ठल मंदिर कृष्णदेवरायाच्या काळातच वसवलेलं आणखी एक सुंदर असं हे मंदिर म्हणजे कृष्ण मंदिर. हा एक दगडाचा रथ दिसेल. हा दगडी रथ तामिळनाडूमध्ये कोणार्कला सूर्य मंदिरात आणि तिसरा रथ इथे हम्पीमध्ये स्थित आहे. असं म्हणतात की ह्या रथाची चाके पूर्वी फिरायची, ती जास्त नासधूस होऊ नयेत म्हणून सरकारने त्यात सिमेंट भरून त्याला पूर्ण फिक्स करून जागेवरती ठेवून टाकलेत. ह्याच रथाचा फोटो आपल्याला 50 रुपयाच्या नोटेवरती दिसून येतो. 50 रुपयाच्या नोटेवरती याचं स्थान अजून अबाधित आहे. इथून पुढे गेल्यानंतर तुम्ही रंगमंडपात प्रवेश करता. रंगमंडपात प्रवेश केल्यानंतर ह्यामध्ये टोटल 56 पिलर्स आहेत. ह्या 56 पिलरमधून 86 प्रकारच्या तरंगलहरी उत्पन्न होतात. प्रत्येक पिलरमध्ये एक वेगळा आवाज असा नाद उत्पन्न होतो. याचं रहस्य शोधण्यासाठी इंग्रज सरकारने त्या काळी 2 खांब तोडून नेले होते, पण त्यांना त्यात काहीच गावलं नाही. पूर्ण त्या खांबांची रचना इतकी सुंदर आहे ह्या रंगमंडपात की बघता क्षणी मन आवरत नाही. राजा देवरायाने या मंदिराची स्थापना केली. महाराष्ट्रातल्या पंढरपुरामध्ये स्थित असलेल्या विठ्ठलाची मूर्ती तेथील भागात कब्जा करून त्यांनी ती मूर्ती ह्या मंदिरात आणून बसवली होती. कृष्णदेवरायाच्या काळामध्ये याचा संपूर्ण विस्तार कृष्णदेवरायाने केला. त्यानंतर एके दिवशी पांडुरंग प्रत्यक्षाच्या स्वप्नात जाऊन म्हणाला की मला या महलात नको तर मला माझ्या झोपडपट्टीतच जागा दे. म्हणून परत पांडुरंग तिथून विठ्ठलाला नेला आणतात. एकनाथ महाराजांचे पंजोबा म्हणजे संत श्री भानुदास यांनी आपल्या खांद्यावर विठ्ठलाची या मंदिरातून पंढरपूरला घेऊन गेले. तेव्हापासून ह्या मंदिरामध्ये फक्त चौताराच उभा आहे. विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती या मंदिरात दिसतच नाही. अत्यंत सुरेख असा हा वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिर त्या काळात लोकांनी अत्यंत भावनिकरित्या जतन करून ठेवलेलं आहे. या खांबामधून नादध्वनी कशी उत्पन्न होतात पहा. असे मन मोहून जातं उत्पादित झालेल्या इथनंच गेला भाऊ. कानडा विठ्ठल आहे की नाही, इथनं तिकडं आपल्या ह्याच्यात गेला आहे. पहिला इथं होती मूर्ती पहिला इथं होती गर्भगृहात.
त्याला जायचं नाही तिथं थांबले उगच असते. विठ्ठल रखुमाईची मूर्ती इथं होती ना.